ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, सूत्रांची माहिती। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंच्या अटकेसंदर्भात अर्ज दाखल। कोकाटेंच्या अटकेची कुणकुण लागताच अजित पवारांकडून फडणवीसांची भेट। फडणवीसांनी कोकाटेंबाबतचा निर्णय अजित पवार यांच्यावर सोपवला, सूत्रांची माहिती। तर कारवाई झाल्यास खाती कुणाला द्यायची, फडणवीसांचा अजित पवार यांना सवाल। माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, सूत्रांची माहिती। कोकाटे मंत्रिमंडळ बैठकीलाही गैरहजर। केंद्राचा आणि राज्याचा पाठिंबा असल्यामुळे काही होणार नाही, कोकाटेंच्या अटकेसंदर्भातील अर्जानंतर सतेज पाटलांची प्रतिक्रिया। कोर्टाची संविधानिक कारवाई आहे ती होईल, कोकाटेंकडे वरच्या कोर्टात जाण्याचा मार्ग। माणिकराव कोकाटे प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान। मलिकांच्या मुद्द्यावरून महायुतीमधील नाराजीवर अजित पवारांची बैठक। सना मलिकांसह हसन मुश्रीफ, सूरज चव्हाण उपस्थित। मलिकांचा पाठिंबा भाजपला चालतो, पण मलिक चालत नाहीत, भाजपची ही दांभिक वृत्ती, अंबादास दानवेंची टीका। भाजपकडनं काँग्रेसला मोठा धक्का, आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये जाणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। येत्या 2 दिवसांमध्ये युतीची घोषणा होण्याची शक्यता। ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात, पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा केली जाईल, संजय राऊतांची माहिती। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार। दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांकडून 6 राऊंड फायर। गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिल्याच दिवशी भारताचा पराभव। पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानानंतर माफी मागण्याची भाजप नेत्यांची मागणी। तर मी माफी मागणार नाही, मला प्रश्न विचारण्याचा अधिकार, चव्हाणांचा माफी मागण्यास नकार। अंबरनाथमधील गावदेवी मैदानामध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांची सभा। भाजप नगराध्यक्ष तेजश्री करंजुलेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। महायुतीच्या बैठकीमध्ये 142 जागांचा तिढा सुटला। भाजपला 90 तर शिवसेनेच्या वाट्याला 52 जागा, उर्वरित 85 जागांवर उद्या पुन्हा बैठक, सूत्रांची माहिती। पिंपरीमध्ये अजित पवार भाजपसह शिंदेंच्या आणखी 7 ते 8 इच्छुकांच्या हाती घड्याळ बांधणार, पुणे शहर अध्यक्ष योगेश बहल यांचा दावा। 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडणार, संजय राऊतांचा दावा। तर कदाचित मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार, पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान। ठाकरे बंधू युतीची घोषणा आणि वचननामा एकत्रित जाहीर करण्याची शक्यता। दादरमध्ये प्रचाराची सांगता, सभाही एकत्रित घेऊन ठाकरे बंधू एकत्रित शक्ती प्रदर्शन करणार। नॅशनल हेराल्ड आणि मनरेगा नामकरण मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक, संसदेच्या गेटवर आंदोलन। काँग्रेससह विरोधी पक्षातील इतर खासदार उपस्थित। आम आदमी पार्टी पुणे महापालिका निवडणूक लढवणार, 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। आप पुणे महानगरपालिकेच्या सर्व जागांवर उमेदवार देण्याची शक्यता। गोवा अग्नितांडव प्रकरणामध्ये लुथरा ब्रदर्सना 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड। दिल्ली विमानतळावरून दोघांना अटक, पोलीस दोघांना घेऊन गोव्याकडे रवाना। नागपूरच्या दहेगाव डोरली शिवारामध्ये बिबट्या विहिरीमध्ये पडल्याची घटना। अनेक तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश। मुंबईमध्ये देशातील पहिलं जेन्झी पोस्ट ऑफिस सुरू होणार। महाराष्ट्र गोव्याचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह उद्या उद्घाटन करणार। लवकरच एटीएम आणि यूपीआयद्वारे 75% EPF काढता येणार, केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती। कर्मचाऱ्यांची EPF खाती यूपीआयशी जोडण्याचं काम सुरू। थंडी आणि धुक्यामुळे काल नागपूर ते दिल्ली दरम्यानची 2 विमानं रद्द, तर मुंबई, पुणे, बंगळुरू आणि कोलकाता मार्गावरील अनेक विमानं विलंबानं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।